नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी भूमीवरती नजर ठेवून असतात. भूमी अडगळीच्या खोलीमध्ये आलेली असते पेनड्राईव्ह शोधण्यासाठी आणि इथे रागिनी केमिकल घेण्यासाठी आलेली असते. कारण तिला काही करून पूजेचा मान भूमीकडून हिरावून घ्यायचा असतो आणि म्हणूनच तिला अपशकुन घडवायचा असतो. तेव्हा इथे रागिनी पौर्णिमा दोघीजणी आलेले असतात. पण अडगळीच्या खोलीमध्ये भूमीला बघून दोघीजणी बाजूला येऊन लपून बसलेले असतात भूमीवरती नजर ठेवून. तेव्हा रागिनी म्हणत असते, पण या भूमीचं या अडगळीच्या खोलीत इतकं काय काम आहे? काय ती लपून छपून शोधत होती? याचा विचार आता रागिनी करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी परत त्या अडगळीच्या खोलीत येते आणि म्हणत असते, कुठे असेल बरं ते पेनड्राईव्ह? तर प्रेक्षकांनो, तिथे एक छोटासा पाईप असतो आणि त्याच्या आतमध्ये पेनड्राईव्ह टाकून ठेवलेला असतो. तेव्हा भूमीचं लक्ष जातं. भूमी तो पाईप आता खाली करते. त्यातलं पेनड्राईव्ह खाली पडतं. ते पेनड्राईव्ह आता भूमीने उचललेलं असतं. भूमी म्हणत असते की अच्छा, म्हणजे हेच ते पेनड्राईव्ह आहे ज्याच्यामध्ये पुढचा भाग असेल. जेव्हा रागिनी आत्या कन्स्ट्रक्शन साईडवरती अभिजितच्या जवळ गेल्या होत्या, त्याच्यानंतरला काय घडलं हे आता भूमीला बघायचं असतं. कारण रागिनी लगेच तिथून गायब झालेलीच दिसलेली असते. तेव्हा भूमीला बघायचं असतं की अभिजितच्या बाबतीत नेमकं घडलं तरी काय होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी ते पेनड्राईव्ह घेऊन बाहेर येते. तेव्हा रागिनी मागून तिला बघण्याचा प्रयत्न करत असते. पण नक्की तिच्या हाताला काय लागले, भूमीला काय मिळाले, हे काही रागिनीला समजलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता रागिनी म्हणत असते, ह्या भूमीचं नक्की चाललंय तरी काय, असा विचार आता रागिनी करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, येत असताना मानसीचा धक्का भूमीला लागतो. तेव्हा इथे भूमीच्या हातामध्ये जे पेनड्राईव्ह असतं ते खाली पडतं. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई अगं कुठे गेली होतीस तू? आणि हे पेनड्राईव्ह? तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, मगाशी मी अडगळीच्या खोलीत गेले होते ना, तिथे मला हे पेनड्राईव्ह सापडलं. कसलाही काही माहिती नाही आहे. विचार केला जर चांगला असेल तर ठेवून घेऊ ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश तिथे येतो आणि म्हणत असतो, भूमी अगं कुठे होतीस तू? मी कधीपासून तुझा फोन ट्राय करतोय. फोन इथे आजूबाजूलाच कुठेतरी वाजत होता, पण तू काही मला दिसली नाहीस. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो का? अरे मी अडगळीच्या खोलीत गेले होते खुरपणी आणायला, पण ती मला तिथे नाही सापडली. मानसी म्हणते, ताई अगं मला विचारायचं ना, खुरपणी मी आधीच काढून ठेवली होती. तेव्हा भूमी म्हणते, हो का? नाही मला माहिती नव्हतं गं खुरपणी तू काढून ठेवली असते. बरं बरं ठीक आहे, आपल्याला माती आणायला जायचं आहे ना, मी लगेचच हात धुवून येते. तिथे अडगळीच्या खोलीमध्ये मी सगळीकडे हात लावला आहे ना, हात स्वच्छ धुवून येते हां. आणि ती लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आपल्या रूममध्ये आलेली असते. तिथे आल्यानंतर ड्रॉवर वगैरे उघडते. त्याच्यामध्ये जो लॅपटॉप असतो तो आपला लॅपटॉप घेते आणि मग ती लगेचच ते पेनड्राईव्ह लॅपटॉपला अटॅच करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी ते पेनड्राईव्ह लावल्यानंतर लॅपटॉप उघडते तर ते सुद्धा अपडेट व्हायला थोडा वेळ लागत असतो. भूमी म्हणत असते, अरे देवा, आता लॅपटॉप माझं अपडेटसुद्धा होतं आहे. आता अपडेट होईपर्यंत थांबावं लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की अजून किती वेळ लागणार आहे काय माहिती, कारण तेवढ्यात आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो की भूमी अगं किती वेळ अजून? भूमी दरवाजा का लावून घेतलायस? भूमी तू ठीक आहेस ना? कारण इथे आकाशला भूमीची काळजी वाटत असते. भूमी म्हणत असते की आता कधी अपडेट होईल, कधी हा पेनड्राईव्ह चालू होईल आणि त्याच्यामध्ये तो करप्ट झालेला असतो. तेव्हा इथे भूमीला टेन्शन आलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी आणि पौर्णिमा अडगळीच्या खोलीमध्ये आलेल्या असतात. तिथे आल्यानंतर एका बॉक्समध्ये रागिनीने आता केमिकलची बाटली ठेवलेली असते. छोटीशी बॉटल इथे केमिकलची असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते की हे बघ पौर्णिमा, केमिकलची बॉटल सापडली. आता याचा वापर आपण अपशकुन घडून आणण्यासाठी करायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणते, चला चला लवकर चला, आपल्याला लवकरात लवकर अपशकुन घडून आणायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, अरे देवा, याच्यामध्ये जी फाईल होती पेनड्राईव्हमध्ये ती करप्ट झाली, पण ती काही झालं तरी रिकवर करायलाच हवी. त्याआधी मला दरवाजा उघडू दे, नाहीतर आकाश उगाच टेन्शन घेईल.
तेव्हा भूमी येते आणि दरवाजा उघडते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी काय झालं? इतका उशिरा का दरवाजा उघडलास? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे सगळं काही ठीक आहे, तू इतका का पॅनिक होतोयस? हे बघ मी एकदम ठीक आहे. अरे मी वॉशरूममध्ये होते ना, दरवाजा उघडायला उशीर झाला आणि इथे दरवाजा कधी लॉक झाला ते मला कळलंच नाही, खरंच सॉरी. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश एवढी काळजी नको करू, अरे मी ठीक आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी तुला माहिती आहे ना, तुझ्या बाबतीत हल्ली जे काही घडतंय त्यामुळे मला तुझी सतत काळजी वाटत असते. तेव्हा मला असं वाटलं की अचानकपणे तुला काही झालं तर नाही ना? भूमी म्हणते, आकाश तू असताना मला काही होणार नाही आहे. अरे खरंच मी वॉशरूममध्ये होते ना, म्हणून उशीर झाला. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं चल मी आता हात पुसून येतेच, तू पुढे हो, आपल्याला माती आणायला जायचं आहे ना, मी लगेच येते. आकाश म्हणतो, प्लीज आता लवकर ये, उशीर करू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते, आई चला लवकर, आपल्याला आता त्या ताटाला केमिकल लावून घ्यायचं आहे. म्हणजे एकदा का भूमीने त्याच्यामध्ये कुंकू आणि पाणी टाकलं की ते कुंकू आणि पाणी दोघेही पांढरे पडतील. तेव्हा रागिनी म्हणते, हो आपण जाऊया घरी, पण आधी मी विचार करते की या भूमीचं नक्की चाललंय तरी काय? ही भूमी अशी का करते? तेव्हा प्रेक्षकांनो आता इथे पौर्णिमा म्हणते, तुम्ही कसला विचार करते आई? जाऊ दे ना, त्या भूमीला काही ना काहीतरी शोधायचंच असतं, आपण कशाला तो विचार करतोय? तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही नाही, विजयादशमीच्या दिवशी तिला मला एक्सपोज करायचं आहे ना सगळ्यांसमोर. तेव्हा आता ही जी काही तिची शोधाशोध चालू आहे त्याची आणि त्याचबरोबर विजयादशमीच्या दिवसाची, या दोघांचं काही कनेक्शन तर नाही आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी आणि आकाश दोघेजण डोक्यावरती माती घेऊन आलेले असतात. तेव्हा इथे माती आणल्यानंतर तिची जी जागा आता निश्चित केलेली असते त्या ठिकाणी ती माती आता ठेवली जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते घड बसवण्याची, त्या पद्धतीने आता घड बसत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाशभूमी आल्यानंतर इथं घटस्थापनेची सुरुवात होणार असते. रागिनी आणि पौर्णिमा यांनी आधीच त्यांचं काम करून ठेवलेलं असतं. रागिनीला खरं तर भूमीला पूजेचा मान मिळाला आहे हे अजिबातच आवडलेलं नसतं, पण तरीसुद्धा काहीही बोलता येत नसल्यामुळे तिला आता पूजेमध्ये सहभागी व्हायचं असतं. पण तेव्हा प्रेक्षकांनो जेव्हा इथे आता रागिनी भूमीला म्हणते की भूमी आता कुंकू घे, देवी आईच्या पायाला ते कुंकू लाव आणि त्याच्यानंतरला ताटामध्ये पाण्यामध्ये ते कुंकू टाक आणि मग ते कुंकू पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर ती माती आता त्याच्यामध्ये भिजवून घे कुंकवाच्या पाण्यामध्ये, असं सगळं ठरलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमाला आठवतं तिने आधीच त्या कुंकवाच्या पाण्याच्या आधीच तिने त्या ताटाला ते लिक्विड लावून ठेवलेलं असतं, केमिकल लावून ठेवलेलं असतं, जेणेकरून नंतरला ते केमिकल तिला टाकता येणार नाही. म्हणून तिने आधीच एक ताट घेतलेलं असतं, त्या ताटाला केमिकल लावून ठेवलेलं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये भूमी पाणी आणि जेव्हा कुंकू टाकेल तेव्हा मग ते पूर्णपणे पांढरं पडेल असं तिला माहीत असतं. आणि तेव्हा इथे आता पौर्णिमाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. पौर्णिमा म्हणते की भूमी मान हवाय ना तुला, हक्क आणि अधिकार हवेत ना? आता बघ जेव्हा इथे या केमिकलने अपशकून घडेल ना तेव्हा मात्र तुझ्याकडून पूजेचा मान हा हिरावून घेतला जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनीने सांगितल्याप्रमाणे देवी आईच्या पायाला कुंकू लावल्यानंतर ते कुंकू आता भूमीने त्या ताटामध्ये टाकलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाणी सोडून ती आता ते कुंकू मिक्स करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी हे सगळं मनापासून करत असते. ते पाणी ते मिक्स करत असताना प्रेक्षकांनो आता ते अचानकपणे पांढरं पडतं, म्हणजे इथे लाल लाल होतं आणि लगेच ते पांढरं पडायला सुरुवात होते. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी म्हणत असते, हे असं काय? हे पाणी आता लाल होण्याच्या आधी पांढरं पांढरं पडत का चाललंय? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणत असते, हे कसं शक्य आहे आकाश? अरे हे पाणी लाल होण्याच्या ऐवजी इथे पांढरं का बरं पडतंय? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी आणि त्याचबरोबर रागिनी या दोघीजणी एकमेकांकडे बघायला लागतात आणि म्हणतात, हे कसं झालं? रागिनी म्हणते, अरे देवा, याला तर अपशकून म्हणतात ना? तेव्हा पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी अपशकून अपशकून असंच म्हणत असतात की बघितलं ना, म्हणजे देवी आईची सुद्धा हीच इच्छा आहे
की भूमीच्या हातून इथे अजिबात ही पूजा होता कामा नये. घटस्थापनेची पूजा भूमीच्या हाताने व्हायला नको म्हणूनच इतका मोठा अपशकुन झालाय असं पौर्णिमा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी म्हणते, अरे देवा, हो ना, म्हणजे आता इथे अचानकपणे हे सगळं पांढरं पडणं म्हणजे अपशकुनाचंच लक्षण आहे की नाही. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, हे बघा, एवढं काहीही झालेलं नाही आहे. कधी कधी इथे कुंकवामध्ये सुद्धा केमिकल मिक्स असतो, बरोबर ना. तेव्हा हल्ली केमिकल मिक्स असल्यामुळे इथे कुंकूसुद्धा बनावट निघालेले आहेत. तेव्हा मला असं वाटतं की भूमी, तू दुसरं कुंकू टाक आणि मिक्स कर. तेव्हा भूमी म्हणते, नाही, नको नको आकाश, हे बघ, मला आता भीती वाटते. कारण कसं आहे, जर देवी याच्या मनात नसेल तर मग इथे पूजा करण्यात काही अर्थच नाही आहे ना. मला खूपच जास्त भीती वाटते. सगळ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. त्यामुळे मला आता ही पूजा करायची नाही आहे. माझ्या हातून आकाश ही पूजा व्हायला नको. तू एक काम कर, तूच आता दुसरी कुणाची तरी निवड कर आणि त्यांच्या हातून ही पूजा होऊ दे. मला काही ही पूजा करायची नाही आहे. कारण भूमी मनामध्ये म्हणते की पौर्णिमा आणि रागिनी आत्या दोघीजणी अपशकुन अपशकुन इतक्या जोरजोरात बोलतायत, याचा अर्थ या दोघींनीच तर काही केलेलं नाही आहे ना. म्हणून इथे कुंकू लाल होण्याच्या ऐवजी इथे पांढरं पडलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते, आकाश, मी नाही पूजा करू शकत. सगळ्यांच्या मनामध्ये उलट शंका आलेली आहे आणि उगाच मला इथे देवी याची इच्छा नसेल तर मला पूजा करायची नाहीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी तिथून निघून आलेली असते आणि ती सरळ आपल्या रूममध्ये येते. तेव्हा प्रेक्षकांनो थोड्याच वेळात तिथे आता बलदेव येतो आणि दरवाजा नॉक करतो आणि म्हणतो, भूमीताई, दरवाजा उघडा. तेव्हा भूमी म्हणते, बलदेव, काय झालं रे. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, काय दाखवायचं आहे. बलदेव म्हणतो की हा बघा, पौर्णिमाचा फोटो. तेव्हा भूमी म्हणते, हा फोटो कधी काढलात तुम्ही. तो म्हणतो, 5 मिनिटाच्या आधीच काढलाय, जेव्हा तुम्ही तिथे बाहेर कोणीही नव्हता ना तेव्हा. त्या पौर्णिमाने कसलं तरी केमिकल ताटाला मिक्स केलं आहे आणि मगाशी जेव्हा सगळेजण अपशकुन अपशकुन बोलले ना तेव्हा मला तिच्यावरती संशय आला. कारण तुम्ही सगळेजण तिथे पोचायच्या आधीच त्या ठिकाणी पौर्णिमा पोचली होती आणि मला तिच्यावरती संशय आहे की तिनेच हे केमिकल त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तेव्हा भूमी म्हणते, दादा, थँक्यू सो मच. मला माहितीच होतं या दोघींनी काहीतरी गडबड केली आणि ते शोधण्यासाठी मी इथे आले होते. पण तुम्ही बरं झालं, खूप मोठा पुरावा दाखवलात तुम्ही. आत्ताच्या आत्ता जाते आणि पौर्णिमाला चांगला धडा शिकवते. त्यानंतर प्रेक्षकांनो आता पौर्णिमाला धडा शिकवण्यासाठी भूमी खाली येत असते. कारण भूमीला खूपच जास्त राग आलेला असतो तिच्या या वागण्याचा. देवी आईच्या इथे चांगल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तिला काही ना काहीतरी कारस्थान करायचेच असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी गेल्यामुळे आकाश रागिनीला पूजेचा मान देत असतो. इथे आता भूमी म्हणत असते की तुला वाटेल त्या व्यक्तीला तू मान दे. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या, तू पूजा कर. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे तू माझीच निवड का करतोयस. घरामध्ये पौर्णिमा आहे, मानसी आहे, त्या दोघीजणी असताना पूजेचा मान तू मला का देतोयस. त्या दोघींपैकी कुणाला तरी दे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही आत्या, जर भूमी पूजा करत नसेल तर पूजेचा मान हा तुलाच मिळणार, तो तूच घे. तेव्हा रागिनी म्हणते, खरं सांगू का आकाश, भूमीला दिलेला मान अशा पद्धतीने माझ्याकडे यावा असं खरंच मला वाटत नव्हतं. खरं सांगते, खरंच मला वाटत नव्हतं. म्हणजे भूमीचा मान हा तिच्याकडेच राहायला हवा होता, तो अशा पद्धतीने माझ्याकडे यावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. असं इकडे रागिनी म्हणत असताना त्या ठिकाणी आता भूमी येते. भूमी म्हणत असते की अशा पद्धतीने जर हा मान तुम्हाला नको होता तर मग हा मान तुमच्याकडे येणारच नाही आहे. कारण देवी आईची इच्छासुद्धा तीच आहे की हा मान माझ्याकडेच राहावा. त्यामुळे ही पूजा माझ्या हातूनच होणार. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अगं पण आत्ताच अपशकुन झाला ना मगाशी, तरीसुद्धा तोंड वर करून आलीस का इथे निर्लज्जवाणी. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हे पौर्णिमा, गप्प बसा तू, नाहीतर मुस्काट फोडून टाकेन तुझं, कळलं ना, थोबाडीत वाजवीन तुझ्या. जास्त काही बोललीस तर. देवी आईची इच्छा काय आहे ना ते मला बरोबर कळले आणि तुमची इच्छा काय आहे ते सुद्धा मला कळलेलं आहे. देवी आईची इच्छा हीच आहे की पूजा माझ्या हातूनच व्हावी आणि तुम्हाला असं वाटते की पूजा माझ्या हातून होऊ नये, हो ना पौर्णिमा. खास करून तुला तर तसंच वाटतंय ना, म्हणूनच त्या ताटाला केमिकल लावलंस आणि कुंकू लाल व्हायच्या ऐवजी पांढरं झालं, बरोबर की नाही. तू केलंयस की नाही हे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाही, मी काहीही केलेलं नाही आहे. तसं उगाच माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नकोस.
अपशकुन तुझ्या हातून घडला आणि आरोप माझ्यावरती करतेस, लाज नाही वाटत तुला? भूमी म्हणते, पौर्णिमा गप्प बसा, उगाच खोटं बोलू नकोस, नाहीतर खरोखर तुझ्या थोबाडीत देईनाच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, आताच सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की म्हणून एक काम कर, फक्त ताट चेंज कर, पाणी आणि कुंकू तेच राहू दे. तेव्हा इथे ताट आता चेंज केलेलं असतं, पाणी आणि कुंकू तेच आणलेलं असतं. तेव्हा भूमी आता पुन्हा ताटामध्ये पाणी टाकते, कुंकू टाकते आणि ते सगळं मिक्स करते. तेव्हा इथे रंग मात्र लालच राहतो, रंग त्याचा काही व्हाईट होत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश बघा तुम्ही सगळेजण बघितलं ना, म्हणजे या ताटामध्ये जे कुंकू आहे, पाणी आहे, ते तेच आहे जे मगाशी होतं. फक्त मगाशी पांढरं का पडलं? कारण पौर्णिमाने ताटाला एक केमिकल असं लावलं होतं, जेणेकरून मी जेव्हा इथे पाण्यामध्ये कुंकू मिक्स करेन तेव्हा ते लाल होण्याच्या ऐवजी ते इथे पांढरं पडत जाईल आणि मग सगळ्यांना ती सांगेल की अपशकुन झाला, अपशकुन झाला, माझ्या हातून पूजा होणार आहे. म्हणून हिने देवाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अडचण निर्माण केली. लाज नाही वाटत का गं तुला पौर्णिमा? लाज नाही वाटत? आता तरी कबूल कर की हे सगळं तूच केलेस म्हणून. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही, मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, काय खरं काय खोटं हे आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की पौर्णिमा, आता कळलं ना का थोबाड फोडेन असं म्हणाले? कारण हे कारस्थान तुझं माझ्या आधीच लक्षात आलं होतं. जेव्हा अपशकुन अपशकुन म्हणालीस ना, तेव्हाच मला कळलं होतं की अपशकुन घडून आणणारी तर तूच आहेस, नाही का? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, जास्त बोलू नकोस हा, अपशकुन तू घडून आणतेस आणि आरोप माझ्यावरती करतेस का? तेव्हा भूमी म्हणते, पौर्णिमा गप्प बस, जास्त वाढवू नकोस, वाढवायचं आहे तुला वाद, वाढवायचं आहे मग मी पण वाढवते. तेव्हा इथे भूमी म्हणते, आतापर्यंत खूप सहन केलं तुझं, पण आता नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी अगं जाऊ दे ना, ही पौर्णिमा कशी आहे तुला बरोबर माहिती आहे. देवी आई तिच्या गुन्ह्याची शिक्षा तिला नक्की देणार, तुला नक्की आता शिक्षा भोगावी लागणार आहे पौर्णिमा, कळलं ना तुला? हे सगळं तू जाणून बुजून आणि मुद्दामून करशीलच, या गोष्टीवरती आमचा विश्वास आहेच. भूमी चल बरं, तिच्याबरोबर वाद घालण्यात काहीही मला इंटरेस्ट नाही आहे, आपण चल घटस्थापना करून घेऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता घटस्थापना झालेली असते. तेव्हा मानसी म्हणत असते की भूमिताई, देवी आईच्या मनामध्ये तुझ्या हातूनच पूजा व्हायची होती, तीसुद्धा मनोभावे, म्हणून बघ ना, शेवटीला त्यांचीच इच्छा पूर्ण झाली आणि तुझ्या हातूनच घटस्थापना झाली आणि पूजाही झाली. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण इथे देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि तेव्हा रागिणीला मात्र फारच राग आलेला असतो. रागिणी सगळ्यांकडे रागानेच बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे भूमी आता अभिजितकडे येते. अभिजितला म्हणत असते की तुम्ही आहे ना, हे पेनड्राईव्ह घ्या आणि तुमचा कुणीतरी मित्र आहे ना, त्याला हे पेनड्राईव्ह रिकवर करायला सांगा, कारण ते करप्ट झाले. पण त्याच्यामध्ये असलेलं जे फुटेज आहे ते खूपच जास्त महत्त्वाचं फुटेज आहे. म्हणजे रागिणी पटवर्धन यांच्यापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पुरावा आहे, तो मिळवावाच लागणार आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुमचा जो कोणी मित्र आहे ना, तो ही अशी कामं करतो, त्याच्याकडून प्लीज प्लीज तुम्ही हे पेनड्राईव्हमध्ये असलेलं फुटेज जे करप्ट झाले ते रिकवर करून घ्या. कारण मला असं वाटतं आहे की रागिणी आत्यांनी नक्कीच इथे अभिजितच्या बाबतीत काहीतरी चुकीचं केलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, पण तुम्हाला रागिणी आत्याने पुन्हा त्रास नाही दिला ना, तुमच्या जीवावरती बेतेल असं काही केलं नाही आहे ना? कारण त्यांच्या विरोधात जो उभा राहतो ते एका एका व्यक्तीला रागिणी आत्या इथे बाजूला करत असतात. म्हणून म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा अभिजित, आज घटस्थापना झाले, 9 दिवस आहेत आपल्याकडे. विजयादशमीच्या दिवशी आपल्याला रागिणी आत्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचाच आहे. विजयादशमीच्या दिवशी असत्यावरती आपल्याला सत्याचा विजय घडून आणायचा आहे. रागिणी पटवर्धन यांना एक्सपोज करत त्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून द्यायची आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भूमी आणि आकाश दोघेजणं पूजा करत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, बास झालं देवी आई, आता बास झालं, आता बास झालं लपवाछपवीचा खेळ. रागिणी आत्यांच्या विरोधात एक तरी पुरावा मिळू दे, फक्त एक तरी पुरावा, असं इकडे आता भूमी म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कापराची जी डब्बी असते त्याच्यामध्ये पेनड्राईव्ह असतं. ते पेनड्राईव्ह भूमी आता घेते आणि आपल्या रूममध्ये जाते आणि ते पेनड्राईव्ह आता आपल्या लॅपटॉपला अटॅच करून ती बघत असते. तेव्हा त्याच्यामध्ये असलेलं जे फुटेज आहे ते बघितल्यानंतर भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण प्रेक्षकांनो,
त्या फुटेजमध्ये इथे अभिजितला रागिणीनेच मारलेला आहे. आपल्या पदराने त्याचा गळा इथे पूर्णपणे आवळून त्याला मारून टाकलेला आहे, ते सुद्धा त्याच्या टर्म इन्शुरन्सच्या पैशांसाठी आणि इथे महाजनांच्या घरामध्ये पुन्हा एंट्री मिळवण्यासाठी. हे आता भूमीला कळतं की अभिजितच्या मृत्यूच्या मागे जर कोणी खरा मास्टर माइंड आहे तर तो रागिनी पटवर्धन आहे, हे आता भूमीला कळलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालेलं असतं.